how overall the service works here and how much the capacity is, and if the workers are happy. I will examine everything and I will look at labor's welfare and well-being, and because once the contract is signed it will last for years and we don't want any complications after that. Yeah, sure. I'll show you around. No. I want to do it myself if you don't mind. Yeah, sure. No worries. Please, this way. Thank you. You're welcome. केटी, सगळ्या कामगारांना आजच्या इन्स्पेक्शन बद्दल परत एकदा नीट इन्फॉर्म करा. आजची एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला खूप महाग पडू शकते. ओके जस्ट कम फास्ट. महागात तर तुला चांगलंच पडणार आहे इंदिरा. गजाने माझं फक्त काम केलं पाहिजे. काय पगार कट होणार? अरे आपल्या कंपनीची नवीन मशीन आली ना हजेरी लावायची, त्यात आपली हजेरी लागेना, पगार कसा मिळणार? एका मशीनमुळे आम्हाला पगार मिळणार नाही म्हणजे इतक्या दिवस आम्ही काम केलं त्याचं सगळं वाया जाणार. म्हणजे मशीन लागण्यापासून आपल्याला एका पण दिवसाचा पगार मिळणार नाही, ह्याला काय अर्थ आहे? असं कसं? आपण केलेल्या मेहनतीचे पैसे आपल्याला मिळणारच नाही तोय. अरे मग दिवसभर काम करून जर पैसे जर मिळणार नसेल तर काम करण्यात काय अर्थ आहे? मग मी म्हणतो मशीन बंद म्हणजे बंद. काहीतरी करू नका. आपण ते इंद्रजित सरांनी सांगूया, त्यांच्याशी बोलूया काय आहे ती. उगाच आपलं काय बी करू नका. फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट. हा काय गोंधळ चाललाय? फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट. अरे काय चाललंय यांचं? काय ओरडा करत असतील हे? त्या फॉरेनर लोकांनी हे सगळं बघितलं तर आपण काय वाटेल? कुठ्या आबांनी आपल्यावरती लय विश्वासाने ही जबाबदारी ठेवली आहे. आपण काहीतरी केलं पाहिजे. चल बरं आधी विचारू तरी यांचं काय म्हणणं आहे, है ना? चल चल चल. थांबा थांबा थांबा. काय झालं? कशाला घोषणा देताय? राणे इथं आमच्या अन्याय चाललाय. अरे काय झालं? अगं ती मशीन लावल्यापासून नीट हजेरी लागना आणि आमचा धड पगार बी होणार नाही. मग काय उपयोग आहे इथं काम करून? ए बंद म्हणजे बंद काम. बंद करायचं. हाय का आता? असं कोणी सांगितलं? कुणी सांगायला कशाला पाहिजे? सगळीकडे ही चर्चा चालली आहे. अहो आपण बसून बोलू याच्यावरती, याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. यावर एकच मार्ग, काम बंद. होय होय काम बंद म्हणजे बंद. हे बघा आपण इंद्रजित सरांशी बोलू याच्यावरती. तुम्ही आत्ता कामाला सुरुवात करा बरं. ए राणी, आम्ही नेहमी तुझं ऐकत आलोय पण ह्या वेळेला आम्ही अजिबात ऐकणार नाही. अगं आम्ही एवढं कष्ट करून आम्हाला त्याचा मोबदलाच मिळणार नसेल तर काय उपयोग आहे? काय मंडळी बरोबर आहे का नाही? अगदी बरोबर आहे. काम बंद म्हणजे बंद. फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट, फॅक्टरी मॅनेजमेंट. सर एक मिनिट. काय झालं केटी? सर इन्स्पेक्शन टीम कुठे आहे? त्यांना तिकडे पाठवू नका प्लीज. ते तर आता शॉप फ्लोअर कडे गेलेत ना. त्यांना आधी तेच बघायचं होतं. काही प्रॉब्लेम झालाय केटी? हो सर, मोठा प्रॉब्लेम आहे. कामगारांचा गदारोळ चालू आहे तिकडे. अरे पण कशासाठी? सर ते काही क्लिअर कळलं नाही पण त्यांचा पगाराचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. ते ऐकायलाच तयार नाही सर. नाही, क्लायंट समोरचं कामगारांनी काही प्रॉब्लेम क्रिएट केला ना तर खूप रॉंग मेसेज जाईल. विक्रांत, वी हॅव टू डू समथिंग. अरे ऐका माझं. हे बघा अन्याय कोणीच सहन केला नाही पाहिजे, पण आधी तो अन्याय होतोय का नाही हे आपण तपासून तरी बघूया. आज आपल्या फॅक्टरीमध्ये बाहेरून माणसं येणार आहेत. त्यांच्या समोर जर आपण असं भांडत राहिलो तर आपली काय इज्जत राहील? अहो ही फॅक्टरी आपलं घर आहे. आता घरातली भांडणं आपण घरातच मिटवू ना. ही अशी चवट्यावर आणायची का ती? हे बघा माझं ऐका, आपण आत्ता कामाला सुरुवात करू. तुझं जे काय म्हणणं असेल ते, तुला कामगारांबद्दल काय वाटत नसेल
पण मला त्यांना असं वाऱ्यावर सोडता येणार नाही. युनियन लीडर आहे मी. अगं त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळणार नसेल तर कशाला काम करायचं त्यांनी? अहो गजाभाऊ, तुम्ही हे बोलताय? हे बघा, शांतपणे ऐका, आपण बोलू या विषयावरती नंतर. अहो तुम्हाला पण माहितीये आज फॅक्टरीत बाहेरून लोक येणार आहेत, त्यांच्यासमोर हे सगळं नको. अगं जे असेल ते, पण आता ह्यांचं सगळ्यांचं नुकसान झालंय त्याच्याबद्दल काय? अहो त्या नुकसानाच्या बाबतीत मी स्वतः बोलीन इंद्रा सरांशी, पण आता काम सुरू करा. ऐकलं का? हिचं म्हणणं आहे सगळ्यांनी फुकटात काम करा, कळलं का? हे बघा, तसं नाहीये. हा आपल्या कष्टाचा पैसा आहे, तो आपल्याला मिळालाच पाहिजे, तो हक्क आहे आपला. पण हक्क मागताना आपण आपल्या कर्तव्यात कुठं कसूर ठेवली नाही पाहिजे. या फॅक्टरीचं नाव खराब होणार नाही याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. इथलं काम व्यवस्थित करणं ही आपली जबाबदारी आहे, ते आपण नाकारू शकत नाही. आपण आपलं काम आत्ताच सुरू करू. नाही नाही, अजिबात चालणार नाही. कामगारांना अंधारात ठेवून मॅनेजमेंट त्याचा फायदा घेते आणि आम्ही ते होऊन देणार नाही. काय रे फॅक्टरी मॅनेजमेंट? फॅक्टरी मॅनेजमेंट ऐका ऐका ऐका, शांत व्हा. हा अहो माझं म्हणणं तर समजून घ्या. मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करते, तुम्ही आत्ता काम सुरू करा. या विषयावरती मी स्वतः इंद्रा सरांशी संध्याकाळी बोलेन. तुमचा कोणाचाच पगार कट होणार नाही हा राणीचा शब्द आहे. तुम्हा सगळ्यांचा विश्वास आहे ना माझ्यावर? सर मला वाटतं असं इथं थांबून काहीच होणार नाही. तुम्ही मॅडमना थांबवत का नाही? आपण त्यांना तिथे एका गेस्ट रूम मध्ये बसवू, कामगारांना शांत करू आणि मग वाटल्यास पुन्हा त्यांना तिथे येऊन जाऊ. नाही केटी, त्यांना असं मध्येच थांबवून नाही जमणार. तेव्हा ना ते पोचले असतील तिथे आणि आपण जरी थांबवलं ना त्यांना, ते खूप ऑड वाटेल. सर मग तुम्ही का नाही थांबत त्यांच्यासोबत? तुम्हाला पाहून कामगार शांततेत राहतील. नाही नाही, त्यांना आपल्यापैकी कोणीच रिप्रेझेंटेटिव्ह नकोय. एक्झॅक्टली, त्यांना एकट्याला बघायचंय, त्यांना कामगारांशी बोलायचंय. मी काय म्हणतो, आपण एक करू शकतो. आपण ना कामगारांचा अर्धा दिवसाचा पगार कट करूया. नाही नाही, असं जर का केलं नाही ना तर शेपारतील ते. सर मला वाटतं ते नंतरचं नंतर बघू, पण आधी डीलचं काय? Hello. How's the work going on? Hello. How's the work atmosphere? Is it good? सकाळी चाललेलो, फर्स्ट होते ना. होय होय ताई, ती तिकडे पुढे गेलात ना, डावीकडे वळा. Can anyone to show me the process, please? मोर जायचंय. English. गुड मॉर्निंग. Oh, good morning. I am Rani.